आमदार झाल्यानंतर काही वाळू उपसणार नाही, दारू घालणार नाही आणि 15-20% टक्केवारी मागत पोट भरणार नाही. आम्हाला परंपरा चालवायची ती अहिल्यादेवी होळकरांची, गणपत आबांची. ती परंपरा आम्ही मजबूत करू शकत असू तर राजकारणात काम करावं. कारण विधान परिषदेच्या आमदारापेक्षा आज पगार जास्त आहे माझा. सुळसाहेब म्हणजे बघा, व्यवहार बोललेला बरं, तुम्हाला बोलायचं म्हणजे व्यवस्थित बोला. त्यामुळे आज फोन काय झालं होत्या भिकेच्या आमदारकीचे, हे आपलेच लोक. अरे तुम्हाला शत्रूची गरजच नाही, उगाच शत्रूच्या नावानं तुम्ही खडे फोडायले, गरजच नाही तुम्हाला शत्रूची. मी माझ्या RSSच्या मित्रांना अनेक वेळेला सांगितलं, हाके साहेब एवढे ते मुसलमान ये दुश्मन, काही खरं नाही तुमचं. 22 वर्षात एवढी लोकसंख्या वाढणार आहे आणि असं आहे, कशी कापाकाप्या झाली. अरे मी म्हणलं, भावकी संघ खेटणारे आम्ही माणसं, आम्हाला त्या मुसलमानाची काय गरज आहे. येतो ना मुद्दा लक्षामध्ये. म्हणून बांधवांनो, राजकारणामध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स लागतो. कॉन्फिडन्स नसला की तुम्ही परावलंबी स्वप्न बघता. म्हणून कॉन्फिडन्स आणायचा असेल तर इतिहास सूक्ष्म पद्धतीनं वाचावा लागतो, त्याचं व्यवस्थितपणानं आकलन करावं लागतं. 18 वर्षाची माझी सेवा झाल्यानंतर मी लोकसभेला उभा टाकलो. आता राजकीय इतिहासाचा आहे, ते इतिहासाबद्दल ते बोलले. राजकारणामध्ये आपण यशस्वी का होत नाही त्याचं गमकच सांगतो आणि बस थांबतो. म्हणजे मला जे वाटतंय, मी काय इतका माझ्यापेक्षा दिग्गज आता दादाही आलेत, म्हणजे अनुभव आहे मोठा, पण माझा अभ्यास आहे. मला अनुभव कमी असेल परंतु मी वाचलंय खूप, राजकारण समजून घेतलंय. मला का उभा टाका वाटलं त्याचं मुख्य कारण असं आहे की ज्या अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यासक आहे मी, एक छोटासा. आणि जगामध्ये संस्कृतीची उभारणी 3 ठिकाणी झालेली आहे: जल, जमीन आणि जंगल. पाण्याशी निगडीत एक संस्कृती आहे. कोळी आहेत, आगरी आहेत, भोई आहेत, हे पाण्याशी संबंधित असणाऱ्या जमाती आहेत. जंगलाशी संबंधित असणारे आज जे भटके आहेत सगळे, ज्यांना शिवार नाही राहिला, घर नाही, ते जंगलाशी संबंधित असणारे. महामाया नावाच्या पुस्तकामध्ये याचे रेफरन्सेस आलेले आहेत. नुसते नावं सांगतो आणि पुढे जातो. जंगलाशी संबंधित असणाऱ्या जमाती आणि जमीन, वन, चारा, कारण शेतीचा शोध लागला नव्हता, त्या संस्कृतीचे आपण निर्माते आहोत. त्यामुळे जेवढं खोदत जाल तुम्ही, शेवटी तुम्हाला मेंढराच्या लेंड्या सापडतात. हे अँथ्रोपॉलॉजी तुम्हाला सोप्या भाषेत सांगा. तुम्ही कधी गोव्याला गेलात, गोव्यामधली प्रसिद्ध चर्च आहे, त्या चर्चच्या पुढे एक वस्तू प्रदर्शन आहे. आपण भेट द्या, गोवा बघा, बाकी काय करायचं करा, पण त्या वस्तू प्रदर्शनाला भेट द्या. गोवा काय आहे? अहो, गोवा म्हणजे धनगराचीच भूमी, गोपालकाची भूमी गोवा. काल कोणीतरी म्हटलं धनाचा आगर, ते धनगर. चुकीचं आहे. धनाचा आगर नाही, धनूचा आगर. म्हणून धनगरांना धनुकर पण म्हटलं गेलेलं आहे, धनुक म्हटलं गेलेलं आहे. गाई म्हशी म्हणजे जित्राब, पशुपालन, मेषपालन. आणि 1-2 वर्ष नाही, चोपडे सर, 40,000 वर्षाची ती फेज आहे. पशुपालकाचा सगळा तिथं. म्हणून सगळ्या देवता, बावाल्या देवता, बिरोबा, खंडोबा, खेळोबा, म्हसोबा, सगळे बावाले ते पशुपालकाचे देव आहेत. देव म्हणजे पूर्वज आहेत, पूर्वज म्हणजे ते पशुपालक राजे आहेत. गणव्यवस्था ही पशुपालकांची व्यवस्था आहे, ती धनगरांची आद्य व्यवस्था आहे, ती सामाजिक आणि राजकीय व्यवस्था आहे. गणपती ज्याचे रेफरन्स फक्त हिंदू धर्मात सापडत नाहीत, बौद्ध धर्मामध्ये सुद्धा गणपतीचे रेफरन्स सापडतात. आणि केवळ शिवाच्या पिंडी भारतातच नाही, अफगाणिस्तानच्या भूमीमध्येही सापडतात.
जातीचे उच्चाटन, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी एक प्रश्न विचारलेला आहे बघा. या देशाला जोडणार देशैक्याचं प्रतीक काय? बाबासाहेबांच्या कालखंडामध्ये अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास एवढा प्रगत नव्हता. तो नंतरच्या कालखंडामध्ये प्रगत झाला. आम्ही आह साळुंके यांची एक मुलाखत घेतली होती नांदेडमध्ये, आमच्या एका मित्राची संस्था आहे त्याच्याद्वारे. आणि तात्यासाहेबांनी त्या मुलाखतीमध्ये एक विधान केलं होतं. आपल्यापैकी सुशिक्षित माणसांनी ते विधान ऐका. आह साळुंके असं म्हणाले होते की बाबासाहेबांच्या कालखंडामध्ये प्राच्य विद्याशास्त्राचा, हा अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास जर प्रगत असता तर बाबासाहेबांनी रिडल्स लिहिलं नसतं आणि कृष्ण रामाला शिव्या दिल्या नसत्या. हे मी म्हणत नाही, मी म्हणलं तर त्याचा अर्थ वेगळा. हे आह साळुंके म्हणतात. समजलं? म्हणजे गणपती कोण ते समजून घेणारं शास्त्र आहे. हिमालय नावाच्या धनगर राजाची मुलगी आहे पार्वती. या सगळ्या पशुपालक देवता मग पंढरपूरच्या विठ्ठलापर्यंत, आणि त्यामुळं राजेशाहीचं सुद्धा एक दीर्घ असं ऐतिहासिक वास्तव तुम्हाला बघायला मिळतं. हा महाराष्ट्र घडवणारा सातवाहन 450 वर्षाची राजवट आहे. रायगडासारखा अभेद्य किल्ला यांच्या काळामध्ये बांधला गेला. महाराष्ट्र नाव या प्रदेशाला सातवाहनांच्या काळामध्ये मिळालं. काल चोपडे सरांनी आपल्या भाषणामध्ये तो उल्लेख केला की साधारणपणे 1900 वर्षाची सत्ता आहे. छत्रपती शिवाजी महाराज एक सरदाराचे पुत्र होते. शिवाजी महाराजांनाच का वाटावं की आपलं स्वराज्य असावं, असे प्रश्न इतिहासाच्या अनुषंगाने पडले तर वर्तमान काळातली उकल होते. इतर कोणाला काय वाटलं नाही. अनेक राजपुत्र होते, अनेक सरदाराचे पुत्र होते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत लावून राहायचे, भोगविलासी. मग शिवाजी महाराजांनाच असं का वाटावं की आपण स्वराज्य निर्माण करावं. सगळ्या बाजूनं गराडा पडलेला आहे. कारण शिवाजी महाराजांना आपण कुणाचे वारसदार आहोत हे माहीत होतं. यासाठी संजय क्षीरसागर वाचा. संजय सोनवणींनी उल्लेख त्याचा केलेला आहे की भोसले हे मूळचे होयसाळ आहेत आणि भोसल्याचं कुलदैवताच्या अंगानं सामाजिक असं विश्लेषण जे केलं ते राचिम ढेऱ्यांनी शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव या पुस्तकाच्या आवृत्ती संपल्यात. कुलकर्णी ग्रंथागारचं ते पुस्तक होतं. म्हणून या ठिकाणी एक प्रतिमा पाहिजे, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची. याच्या पुढे संयोजकांना विनंती आहे माझी की प्रत्येक कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा येत असेल. कारण आपल्याला परंपरा माहीत नसल्यामुळं आपण काय पण करायला लागतो. माहीत असलं पाहिजे इतिहास. आणि ते पुस्तक महाराष्ट्रामध्ये सामाजिक क्रांती घडवू शकणारं पुस्तक आहे. त्या पुस्तकाच्या झेरॉक्स प्रती अनेकाकडे उपलब्ध आहे. काही लोकांकडे फार म्हणजे रया गेलेल्या प्रती आहेत, पण ते वाचावं पुस्तक. आणि ढेऱ्यांनी किती कष्ट घेतले. अहो, ते एक पुस्तक लिहायला 2 आयुष्य लागतील. माझ्यासारख्याचं मत आहे. एक पुस्तक लिहायला 2 आयुष्य लागतील. अशी 42 पुस्तकं लिहिलीत राचिम ढेऱ्यांनी. पुढच्या काळामधल्या आपल्या पिढ्यांना खरं वाटणार नाही की ढेरे नावाचा एक माणूस या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होता. इतका प्रचंड बौद्धिक श्रम या मंडळींनी केलेला आहे. आणि आपण दुर्दैवी आहोत, त्या मंडळींनी केलेली मेहनत बघायला सुद्धा आपल्याला वेळ नाही. त्यावर विचार करणं तर दूरच आहे. म्हणून शिवाजी महाराजांना माहित होतं की मी होयसाळाचा, सातवाहनांचा वारसदार आहे. माझ्या पूर्वजांनी या भूमीमध्ये इतिहास घडलाय. माझ्या पूर्वजांनी इथे व्यवस्था निर्माण केलेल्या आहेत आणि म्हणून मला राज्य करायचंय. नंतरच्या कालखंडामध्ये मल्हारराव होळकर आले. मल्हारराव होळकरांच्या बद्दल बोलताना आपण म्हणतो धनगराची काठी फेकली, हातात तलवार घेतली. काठी फेकली, तलवार घेतली. या दोन्हीमध्ये तुम्हाला काय दिसतं? काय दिसतं या दोन्हीमध्ये? कसं काय त्यांच्याच मनात आलं? इतर जातीचे लोक होते, इतर समाजाचे लोक होते, राजकीय दृष्ट्या यांच्यापेक्षा पॉवरफुल लोक होते.
मग मल्हारराव होळकरांनाच का वाटलं? कारण मल्हाररावांना माहीत होतं मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसदार आहे, हा वारसा माहीत असणं गरजेचं असतं. आता हे सांगत बसलो तर मी 2 तास नुसत्या वारशावर, त्यामुळे आपल्याला वेळ नाही. मी एकदम एक उदाहरण माझ्या भागातलं देतो. आमचे गणेशदादा इथं बसलेत, मराठवाड्यातलेच. मराठवाडा ही संपूर्ण भूमी ही धनगरांच्या पराक्रमानं गौरवांकित झालेली भूमी आहे. आपण नाही बोललो, कोणी बोलला नाही. बोलायचं ते फक्त जातीच्या अभिनयेश्वर नाही. अभ्यासकाला जात नसते, शास्त्र मांडणाऱ्याला जात नसते, राजकारण करणाऱ्याला जात नसते. गुंतर सोनतायमर धनगर नाही, संजय सोनवणी नाही, संजय क्षीरसागर नाही, तारा भवाळकर नाही, ढेरे नाहीत, हे धनगर नाहीत ना कुणीच. तरी तुमच्याबद्दल लिहिलं. आणि आमच्याबद्दल लिहिल्यामुळेच आपल्याला वाटते आता काय आमच्याबद्दल एवढ्या मोठ्या माणसाला लिहिलं तर आम्हाला वाचण्याची काय गरज आहे, असंही वाटत असं. उदगीरच्या लढाईबद्दल आपण ऐकायला, आता थोडक्यात बोलतो कारण पुढचेही आपल्याला सत्र घ्यायचे. उदगीरची लढाई झाली, निजामासोबत पेशव्यांचा करार झाला. त्या लढाईचे दस्तावेज आहेत. त्या लढाईमध्ये तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातले अनेक सरदार मंडळी तिकडे आली. सगळ्यात जास्त आपल्या समाजातले सरदार लोक तिकडे लढायला आले. त्या लढाईचा जो करार झाला तो उदगीरच्या नाईकाच्या, म्हणजे धनगर समाजाचा नाईक आहे तो, त्याच्या वाड्यामध्ये झाला. आणि त्याच वाड्यामध्ये मराठवाड्याचा नकाशा पहिल्यांदा अस्तित्वात आला. कोणा? निजाम आणि पेशवे यांच्यामध्ये झालेल्या उदगीरच्या करारामध्ये. तुम्ही जे म्हणता की नाही, अहो असा आमचा पट्टाच आहे बघा, त्या मुखेडपासून सुरू होते ते कुठं पैनगंगेपर्यंत, पुसतपर्यंत जाते. बरोबर आहे सुळसाहेब? हा सगळा नाईकांच्या कर्तृत्वानं पुनीत झालेला प्रदेश आहे. कारण इकडची जमीन बघितल्यानंतर इकडच्या सरदार मंडळींना वाटलं की आपण इकडेच यावं, इकडेच राहावं. आणि त्या काळामध्ये निजामांनी वहिवाटी दिल्या शेकडो एकरच्या जमिनी. आणि नाईक हे पद, जरा कान उघडे ठेवून ऐका, गावगाड्यातलं सगळ्यात मोठं पद असतं. 12.5 पाटलाचा एक देशमुख असतो आणि 6.5 देशमुखाचा एक नाईक असतो. एवढं मोठं पद गावगाड्यामध्ये दुसरं नाही. आणि त्यांचं राहणं सगळ्यांचं गड्यावर आहे. एवढंच की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ते गड्यावरून खाली उतरले नाहीत, हाच प्रॉब्लेम आहे. ते जर उतरले असते तर मराठवाड्यातलं सगळं राजकारण नायकांच्या भोवती फिरलं असतं. इतकी ताकद या मंडळींच्या मध्ये होती. आणि त्याच नायकांनी मराठवाड्याचा इतिहास घडवला. आज तुम्ही माळेगावची यात्रा ही भारतातली एक महत्वाची अशी, आशिया खंडातली एक महत्वाची अशी यात्रा मानतात. त्या यात्रेची सुरुवात होते वीर नागोजी नाईकाच्या पालखीनं. सुभाषराव पाटील आले का? वीर नागोजी नाईकाच्या पालखीनं सुरुवात होते. कोण होतं वीर नागोजी नाईक? त्याची समाधी कुठे आहे दादा? त्याची समाधी सुद्धा माहित नाही आपल्या लोकांना. आणि आजही ती समाधी त्या चिरेबंद त्या ह्याच्यामध्ये आजही शेवटच्या घटका मोजायला लागली, पण हाय जिवंत. वीर नागोजी नाईकाच्या वारसदारांना मी बोललो, त्यांचा वाडा आहे. आजही तिथं तोफा आहेत, छोट्या भारमार बंदुका आहेत, आज गोळे आहेत. पण वीरो नागोजी नाईक स्मृतीच्या पल्याड गेले. फक्त पालखी कुणाची आहे? नाईकाची पालखी आहे, एवढंच बोललं जातं. म्हणजे एक तालुक्याची अख्खी जमीन नाईकाची, पूर्ण लोहा तालुक्याची अख्खी जमीन नाईकाची. या नायकाने निजामी राजवटीच्या विरोधामध्ये बंड केलं. निजामानं कंधारच्या किल्ल्याला त्यांना तोफेच्या तोंडी दिलं. आणि ज्या नायकांच्या बद्दल आता आम्ही मराठवाड्यातले लोक बोलायला लागलो ते नवसाजी नाईक. या देशामध्ये इंग्रजांच्या विरोधामधली पहिली लढाई कुणी केली याच्याबद्दल खूप वाद आहेत. प्रत्येक प्रदेशातले लोक भावनिक होतात. आणि आमच्या इकडे सुरू झालं म्हणतात. आम्ही म्हणतो पुरावे दाखवा, आमच्याकडे पुरावे आहेत. आणि नुसते पुरावे नाहीत, इंग्लिश गॅझेट मधली नोंद आहे आमच्याकडे. 1818 मध्ये ब्रिटिश इंडिया कंपनीनं
भारतामध्ये पाय रोवले. ती राजसत्ता इथे इस्टॅब्लिश झाली 1818 मध्ये. आणि 1819 मध्ये निजामी राजवटीमधला म्हणजे आजच्या नांदेड जिल्ह्यामधल्या तामसाजवळच्या न्हावा नावाच्या एका छोट्याशा गावामधल्या शेतकरी धनगर कुटुंबातल्या या नवसाजी नाईकानं आपल्या भावाला घेऊन स्वतःची फौज निर्माण केली आणि 500 अरब त्याच्याकडे होते. आणि थेट निजामाला आव्हान दिलं. निजामाच्या हे लक्षात आलं की या माणसानं 46 गावं ही मुक्त केली. स्वतःचा शिक्का होता, स्वतःची टाकसाळ निर्माण केली, स्वतःची शस्त्र निर्माण करणारी कारखाने उभे केली, स्वतःच्या गडीला त्यांनी किल्ल्याचं स्वरूप दिलं.